पार्ल्यातल्या एका हॉटेलमध्ये आम्ही आलो आहे आणि आम्हाला खबर लागली आहे की इथं पायरेटेड पिक्चर बघितला जातो आहे. रूम क्रमांक किती, रूम नंबर 247 मध्ये. तर त्याचं स्टिंग ऑपरेशन आहे थोडक्यात. आहे बघू, लोकांना पण कळलं पाहिजे ॲक्च्युली लोक काय कशा पद्धतीनं पायरसी करतायत. चला मॅडम या, तुम्हाला नक्की माहिती आहे ना? कन्फर्म सर. काय रूम नंबर काय सांगितलं? 247. तुम्ही कोण आहे, काय करता? मी पिक्चरचे पोस्टर बनवतो. अच्छा, मग कोणाच्या रूममध्ये डायरेक्ट घुसायचं म्हणजे म्हणून विचारलं. अहो सर, आता आम्हाला माहित आहे बघा, आता मराठी सिनेमांच्या आधी अशी अवस्था हो, आहे. एकेका चल. दिवशी 2-2, 3-3 पिक्चर रिलीज होतात आणि त्यात अशी पायरसी आहे. तर मला बघूया सांगा बघूया, की- चला. चल, हो, floor, चल. चल, लिफ्ट बटन. काय झालं? या 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 47 कुठे आहे? काय 265 आहे? काय एवढ्या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये ह्या गोष्टी चालतात ना, खरंच आश्चर्य वाटतं आम्हाला. काय प्रॉब्लेम नाही ना होणार? नाही, आम्ही sir, येऊन problem नाही. काय लाईट चल बंद कर. बंद कर बंद कर. काय नाव काय? हर्षुल. मी आनंद. काय चाललंय तुमचं इथे? आम्ही काम करतो तो. काय काम आहे? काय हो मॅडम, हे काय चाललंय? काय पिक्चर बघताय? नाही हा, ते आम्ही पिक्चरचं काम करतो. पिक्चर कुठला पिक्चर? अरे हा काय कसलं काम हा चाललंय? पिक्चर तर रिलीज झालाय ना? हो, रिलीज झाला मग आता काय काम करताय? ते. आज रिलीज झाला आणि तुम्ही आता काम करताय पिक्चरवर? हो, म्हणजे मी एडिटर आहे पिक्चरचा. एडिटर? आज रिलीज झालेला पिक्चर नाही, नाही. एडिटर. हा ना, बरोबर. झाला की पिक्चर रिलीज. आम्हाला वेडे समजता का? हा? नाही हो, नाही, तुमच्यासारखी सुशिक्षित माणसं आता अशा चांगल्या रूम मध्ये तुम्ही पिक्चर बघता आणि काय मग आपल्या मराठी इंडस्ट्रीचं कसं होणार आहे? मग काय मॅडम, घ्यायचं का त्याला? गेलेला. हो नाही हा? माझा फोन घे. काय कोणाला फोन लावतो? Producer. कोणाला फोन लावतो? Producer. कोण आहे प्रोड्युसर? कोण प्रोड्युसर आहे? मॅडम हा लॅपटॉप पाटील कसं काय? साहेब. पाटील साहेब, तुम्ही बघा ना, त्यांनी आज रिलीज झाला ना, हा, त्याचे टीजर कापायचं. आम्ही पोलीस आहे, आम्हाला काय कळत नाही, पण एवढं तर कळतं एकदा पिक्चर रिलीज झाला ना की त्याचं काम संपतं. म्हणजे आम्ही एवढे पण बावळट नाही. हो नाही, तुम्ही बोलून घ्या ना. वाटलं डायरेक्टर साहेबांना बोला तुम्ही. नाही, तर त्यांच्याशी पोलीस स्टेशनवरच या तुम्ही. हा, तुम्ही चला चौकीवर चला, आपण बघू. तिकडे बोलवून घ्या. आम्ही बोलून काय उपयोग? नाही. बंद करा. अहो, खरं, तुम्हाला दाखव. ए, बंद कर बंद ए, कर. बंद कर. हो खरं, बघा ना तुम्ही. लॅपटॉप घ्या. तुम्हाला दाखवतो सर. बरं चला, आपण चौकीला आहे. चला 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 चला. ए तू बंद कर. ए रे हा त्यांच्या टीम मधला नाही ना, बघा गाडीवाला वाटतं. ए चला चला चला. ओपन काय ओपन? कळत नाही का तुला? प्रँक चालला इथं. नमस्कार मंडळी, आम्ही हा जो प्रँक केलेला आहे त्याच्या मागचं कारण हे आहे की आता मराठी चित्रपट सृष्टीमध्ये किंवा ओव्हरऑल भारतामध्ये ज्या पद्धतीनं पायरसी हा खूप मोठा एक आपण म्हणूया रोग पसरत चालला इंडस्ट्रीमध्ये, सो कमी होण्यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. टीम सेंटिमेंटलकडनं आम्ही सगळ्यांना अशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही प्लीज जेव्हा सिनेमा कुठलाही रिलीज होतो तेव्हा तो चित्रपट गृहात जाऊन बघा, ज्याच्यामुळे पायरसी थांबेल आणि निर्मात्यांना जे आम्ही एवढे कष्ट करतो त्यांना त्यांचा मोबदला चांगल्या प्रमाणात मिळेल. आणि मॅडम तुम्ही आपल्या पिक्चरविषयी सांगा. आमची फिल्म येते सेंटिमेंटल नावाची, येत्या 28 जुलैला. तर तुम्ही नक्की जाऊन बघा सेंटिमेंटल. आणि हा आमचा सेंटिमेंटल सिनेमा हा खूप सेंटिमेंटल करणार आहे, त्यामुळे तुम्ही जर तो थिएटरमध्ये जाऊन बघितला तर तुम्हाला, आणि ही आमच्या पोलीस फोर्सकडनं रिक्वेस्ट नाही आहे, तुम्हाला ऑर्डर आहे की तुम्ही हा पिक्चर सिनेमागृहातच जाऊन बघा. सेंटिमेंटल 28 जुलै.